भारतीय स्त्रिया म्हणजे त्यागमूर्ती, तपस्या, मुक्त सेवा, अलोट श्रद्धा व अमर आशावाद. निसर्ग ज्याप्रमाणे गाजावाजा न करता कामे करीत असतो, त्याचप्रमाणे स्त्रीचे आहे. स्त्री ही अबला नाही. पूर्वीच्या काळी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. तिचे विश्व चार भिंतींच्या आतच सामावलेले होते. रांधा, वाढा, उष्टी काढा एवढेच स्त्रीचे कार्यक्षेत्र होते. तत्कालीन स्त्रीचे जीवन अंधकारमय होते. ती शिक्षणापासून वंचित होती. परंतु ह्या अंधारात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, आगरकर ह्यांसारख्या स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्यांनी ज्ञानाचा दीप लावला. स्त्रीला शिक्षणाचा परिस्पर्श झाला व तिचे व्यक्तिमत्व उजळून निघाले. आज प्रत्येक क्षेत्रात तिने उत्तुंग भरारी मारली आहे. इतकेच नव्हे तर अर्थार्जनाबरोबरच एक मुलगी, पत्नी, सून, आई ह्याही भूमिका तितक्याच तत्परतेने आणि तन्मयतेने पार पाडत आहे. या गोष्टींचा समतोल जाताना तिचे जीवन एक तारेवरची कसरत झालेली आहे. खरोखरच स्त्री ही देवाने निर्मिलेली एक सर्वांग सुंदर आविष्कारच आहे. दया, ममता, नम्रता, सहनशीलता, शालीनता, सामर्थ्य या गुणांनी भरलेली ती मूर्तीच आहे. पण दुसऱ्या बाजूला ती एक अबला आहे. कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, मानसिक छळ यांसारख्या समस्येची ती शिकार होत आहे. तोंडातून ब्र न काढता सारं काही सहन करत आहे. कारण तिला कुटुंबाची प्रतिष्ठा, मान, मराबत जपायचे असते. त्यामुळे ती स्वतःचाच कोंडमारा करून घेते. प्रत्येक स्त्री सक्षम बनली पाहिजे. स्त्रियांचे आदर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्त्री म्हणजेच जगातील महान शक्ती. पुरुषांनी सुद्धा त्यांच्या प्रेमाला जिंकून त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्यावर सर्व समाज अवलंबून आहे. प्रत्येकाची मानसिकता बदलली पाहिजे. प्रत्येक मुली उच्च शिक्षणापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. लढा देण्याकरिता सक्षम झाल्या पाहिजेत. वडाच्या झाडाला फेरे मारण्याचे दिवस गेले आता. जन्मोजन्मी हाच पती मिळव म्हणून जप, तप, व्रत हे कशाला? परिच्छेद. आजच्या स्थितीचा विचार करा म्हणून मला म्हणावेसे वाटते, सावित्री, तू सावित्री बनू नको. कारण सत्यवानही बदलले आहेत आणि जिने प्राण वाचवले तिला जिवंत जाळत आहेत. स्त्री ही विश्वाची जननी आहे. केवळ भोगदासी नाही, तर ती माय आहे, बहीण आहे, अर्धांगिणी आहे. मांगलिक पवित्र वातावरणामुळे समाज मनावर होणारा संस्कार विलक्षण असतो. स्त्री म्हणजेच प्रेम,